नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठीचे जे IMP क्वेश्चन्स आहेत ते बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीचे हॉल तिकीट डाउनलोड होण्याला सुरुवात झालेली आहे। हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे त्यावरही आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे ते तुम्ही बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीची परीक्षा 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। त्यामुळे आता नवीन काहीही वाचू नका। फक्त या अगोदर तुम्ही जे वाचलेलं आहे त्याचीच रिव्हिजन जास्तीत जास्त करा आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 प्रश्न कव्हर केलेले आहेत। येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला या प्रश्नाचा नक्कीच फायदा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न। प्रश्न पहिला आहे, गांधीजी आपले राजकीय गुरु कोणास मानत असत? या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले। गांधीजी आपले राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांना मानत होते। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, मुरकुटे हे कोणाचे उपनाम होते? या प्रश्नाचे उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ। मुरकुटे हे जगन्नाथ शंकर शेठ यांचे उपनाम होते। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्यासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे 21। प्रश्न 5 आहे, महाराष्ट्रात होम रूल चळवळ कोणी सुरू केली? या प्रश्नाचे उत्तर आहे लोकमान्य टिळक। महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ ही लोकमान्य टिळक यांनी सुरू केली। प्रश्न 6 आहे, जिल्हा परिषदेच्या सदस्यांची किमान वयोमर्यादा किती आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे 21 वर्ष। जिल्हा परिषदेच्या सदस्यांची किमान वयोमर्यादा ही 21 वर्ष आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड कर्झन। बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने केली होती। प्रश्न क्रमांक 8 आहे, रेटिनॉल या नावाने कोणते जीवनसत्व ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे जीवनसत्व अ। रेटिनॉल या नावाने जीवनसत्व अ हे ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 9 आहे, राजाजी नॅशनल पार्क व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तराखंड। राजाजी नॅशनल पार्क हे व्याघ्र प्रकल्प उत्तराखंड या राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे 6। महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। प्रश्न क्रमांक 11 आहे, कोरकू ही अनुसूचित जमात कोणत्या भागामध्ये राहते? या प्रश्नाचे उत्तर आहे मेळघाट। कोरकू ही अनुसूचित जमात मेळघाट या भागामध्ये आढळते। प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे बेसॉल्ट। महाराष्ट्राचे पठार हे बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतातील सर्वाधिक साखर कारखाने असलेले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक साखर कारखाने आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी अणुविद्युत केंद्र आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे तारापूर। महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी अणुविद्युत केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे लिंबू। सर्व लिंबूवर्गीय फळे म्हणजे जे आंबट फळे आहेत त्या सर्वांमध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते। प्रश्न क्रमांक 16 आहे, निष्क्रिय वायू म्हणून कोणत्या वायूस संबोधतात? या प्रश्नाचे उत्तर आहे नायट्रोजन। नायट्रोजन या वायूस निष्क्रिय वायू म्हणून सुद्धा ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 17 आहे, रक्तगटाचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचे उत्तर आहे कार्ल लँडस्टायनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावला। प्रश्न क्रमांक 18 आहे, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे 11 जुलै। 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो। प्रश्न क्रमांक 19 आहे, अनिल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। या प्रश्नाचे उत्तर आहे समीरण। अनिल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे समीरण। प्रश्न क्रमांक 20 आहे, टप टप हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे अनुकरण दर्शक।
टप टप हे अनुकरणदर्शक या क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 22 आहे, डॅश हे संसदेचे स्थायी सभागृह होय, ते कधीही विसर्जित होत नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे राज्यसभा. राज्यसभा हे संसदेचे स्थायी सभागृह असून ते कधीही विसर्जित होत नाही. प्रश्न क्रमांक 23 आहे, भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या पुस्तकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? या प्रश्नाचे उत्तर आहे कोसला. भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला या पुस्तकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. प्रश्न क्रमांक 24 आहे, पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थान. पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 25 आहे, समर्थ रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे दासबोध. प्रश्न क्रमांक 26 आहे, महाराष्ट्रात प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये प्रति सरकारची स्थापना केली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 आहे, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास राष्ट्रपती म्हणून कोण काम करणार? या प्रश्नाचे उत्तर आहे सरन्यायाधीश. ज्यावेळेस राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी होतात त्यावेळेस राष्ट्रपती म्हणून सरन्यायाधीश हे काम बघतात. प्रश्न क्रमांक 28 आहे, करा अथवा मरा हे ब्रीदवाक्य कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे छोडो भारत. करा अथवा मरा हे ब्रीदवाक्य छोडो भारत या चळवळीशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29, गंगा नदी किती राज्यातून वाहते? या प्रश्नाचे उत्तर आहे 5. गंगा नदी ही एकूण 5 राज्यांमधून वाहते. बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 30, भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे जम्मू आणि काश्मीर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओप्रमाणेच मराठी ग्रामरची सिरीज सुद्धा आपण सुरू केलेली आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.